नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं देश विदेश करंट अफेअर्स या आपल्या मराठी भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 18 फेब्रुवारी 2026. स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे. मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ कमीत कमी वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण फास्ट मागील वर्षांचे टॉप 20 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, ज्या प्रश्नांची एक्झाममध्ये यायची शक्यता खूप जास्ती आहे. चला तर मग सुरुवात करू. प्रश्न क्रमांक 1. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली जाते? याचे बरोबर उत्तर आहे ए. कलम 352. कलम 352 अंतर्गत राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करतात, तर कलम 356 हे राज्यातील राष्ट्रपती राजवटीसाठी लागू होते आणि कलम 360 हे आर्थिक आणीबाणीशी संबंधित आहे. म्हणून लक्षात ठेवा, राष्ट्रीय आणीबाणी म्हणजे आर्टिकल 352. भारतामध्ये आतापर्यंत राष्ट्रीय आणीबाणी 3 वेळा जाहीर झाली आहे: 1962, 1971 आणि 1975. स्पर्धा परीक्षांसाठी हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली? याचे बरोबर उत्तर आहे बी. 1 मे 1960. 1 मे 1960 रोजी द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही 2 स्वतंत्र राज्य निर्माण झाली. म्हणूनच दरवर्षी 1 मे हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. हा दिवस महाराष्ट्राच्या ओळखीचा, अस्मितेचा आणि प्रगतीचा प्रतीक आहे. स्पर्धा परीक्षांसाठी ही तारीख अतिशय महत्त्वाची आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्र स्थापना दिन 1 मे 1960. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? याचे बरोबर उत्तर आहे सी. कळसुबाई. कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर मानले जाते. हे अहमदनगर जिल्ह्यात स्थित आहे आणि याची उंची 1646 मीटर म्हणजे सुमारे 5400 फूट आहे. म्हणूनच कळसुबाईला अनेकदा महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असेही म्हटले जाते. स्पर्धा परीक्षांसाठी हा मुद्दा लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई, 1646 मीटर, अहमदनगर. प्रश्न क्रमांक 4. भारतात नीती आयोग कधी स्थापन झाला? याचे बरोबर उत्तर आहे सी. 1 जानेवारी 2015. नीती आयोग म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. हा आयोग नियोजन आयोगाच्या जागी स्थापन करण्यात आला. देशाच्या दीर्घकालीन विकास धोरणांना दिशा देणे, केंद्र-राज्य समन्वय वाढवणे आणि परिणामाधिष्ठित धोरण निर्मिती करणे ही त्याची प्रमुख भूमिका आहे. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, भारताचे पंतप्रधान हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. स्पर्धा परीक्षांसाठी हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 5. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? याचे बरोबर उत्तर आहे डी. 1674. छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर पार पडला. हा सोहळा विद्वान गागा भट्ट यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. या ऐतिहासिक घटनेमुळे मराठा साम्राज्याला अधिकृत स्वरूप मिळाले आणि शिवाजी महाराजांना छत्रपती ही उपाधी प्राप्त झाली. स्पर्धा परीक्षांसाठी हा मुद्दा नक्की लक्षात ठेवा. राज्याभिषेक वर्ष 1674, ठिकाण रायगड, तारीख 6 जून. मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवर व्हिडिओ पाहत असताल, तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 6. गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? याचे बरोबर उत्तर आहे डी. त्र्यंबकेश्वर. गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र येथे होतो. गोदावरीला दक्षिण गंगा असेही म्हटले जाते. ही नदी सुमारे 1465 किलोमीटर लांबीची असून महाराष्ट्रातील सर्वात लांब नद्यांपैकी एक महत्त्वाची नदी आहे. स्पर्धा परीक्षांसाठी हा मुद्दा नक्की लक्षात ठेवा. गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वर, नाशिक. तर मित्रांनो, आता आपण पाहत आहात प्रश्न क्रमांक 7. भारतीय राज्यघटनेत
मूलभूत कर्तव्ये कोणत्या कलमाखाली आहेत? याचे बरोबर उत्तर आहे बी. कलम 51A. भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये आर्टिकल 51A अंतर्गत दिली आहेत. ही कर्तव्ये 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीने राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली. ही तरतूद भाग 4A मध्ये आहे. सुरुवातीला 10 मूलभूत कर्तव्ये होती. नंतर आणखी एक कर्तव्य जोडून सध्या एकूण 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. स्पर्धा परीक्षांसाठी लक्षात ठेवा. मूलभूत कर्तव्य कलम 51A, 42वी घटना दुरुस्ती, भाग 4A. आता प्रश्न क्रमांक 8 आहे. जीएसटी म्हणजे वस्तू व सेवा कर भारतात कधी लागू झाला? याचे बरोबर उत्तर आहे सी. 1 जुलै 2017. जीएसटी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स संपूर्ण भारतात 1 जुलै 2017 पासून लागू करण्यात आला. यापूर्वी असलेले अनेक अप्रत्यक्ष कर एकत्र करून एकच एकसंध कर प्रणाली लागू करण्यात आली. जीएसटी मागची मुख्य संकल्पना आहे एक राष्ट्र एक कर. यामुळे कररचनेत साधेपणा, पारदर्शकता आणि एकरूपता वाढली. स्पर्धा परीक्षांसाठी लक्षात ठेवा, जीएसटी लागू दिनांक 1 जुलै 2017. तर प्रश्न 9 बघा. ओझोन थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? याचे बरोबर उत्तर आहे डी. स्ट्रॅटोस्फियर. ओझोन थर मुख्यतः स्ट्रॅटोस्फियरमध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागापासून अंदाजे 15 ते 35 किमी उंचीवर आढळतो. हा थर सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून पृथ्वीवरील सजीवांचे संरक्षण करतो. म्हणूनच ओझोन थराला पृथ्वीचे संरक्षक कवच असे म्हणतात. तथापि CFC सारख्या वायूंमुळे ओझोन थराला धोका निर्माण होतो. स्पर्धा परीक्षांसाठी लक्षात ठेवा, ओझोन थर बरोबर स्ट्रॅटोस्फियर 15 ते 35 किमी. प्रश्न 10 आहे. महाराष्ट्र विधानसभेत एकूण किती जागा आहेत? याचे बरोबर उत्तर आहे बी. 288 जागा. महाराष्ट्र विधानसभेत म्हणजेच विधानसभामध्ये एकूण 288 सदस्यीय जागा आहेत. विधानसभा निवडणुका साधारणपणे दर 5 वर्षांनी घेतल्या जातात. यातील बहुमत मिळवण्यासाठी किमान 145 जागा आवश्यक असतात. म्हणजेच सरकार स्थापन करण्यासाठी 145 हा महत्त्वाचा आकडा आहे. स्पर्धा परीक्षांसाठी लक्षात ठेवा, महाराष्ट्र विधानसभा 288 जागा, बहुमत 145 आणि कार्यकाळ 5 वर्षे. प्रश्न 11. भारताच्या चंद्रयान-3ने चंद्राच्या कोणत्या भागावर लँडिंग केले? याचे बरोबर उत्तर आहे डी. दक्षिण ध्रुव. 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान-3ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले. या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात पोहोचणारा जगातील पहिला देश ठरला. ही कामगिरी केवळ इस्रोसाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी अभिमानाची बाब आहे. यामुळे भारताचे अंतराळ संशोधनातील जागतिक स्थान अधिक मजबूत झाले. स्पर्धा परीक्षांसाठी लक्षात ठेवा, चांद्रयान-3, तारीख 23 ऑगस्ट 2023, लँडिंग क्षेत्र दक्षिण ध्रुव. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा आहे? याचे बरोबर उत्तर आहे सी. अहिल्यानगर. अहिल्यानगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा मानला जातो. त्याचे क्षेत्रफळ अंदाजे 17,048 चौरस किलोमीटर आहे. भौगोलिकदृष्ट्या हा जिल्हा अत्यंत महत्त्वाचा असून महाराष्ट्राच्या मध्य-पश्चिम भागात त्याचे स्थान आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हेही अहमदनगर जिल्ह्यातच आहे. स्पर्धा परीक्षांसाठी हा मुद्दा नक्की लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर, 17,048 चौरस किलोमीटर. प्रश्न क्रमांक 13. वारकरी संप्रदायाचे संस्थापक कोण आहेत? याचे बरोबर उत्तर आहे बी. संत ज्ञानेश्वर. वारकरी परंपरेच्या उभारणीत संत ज्ञानेश्वर महाराजांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. 13व्या शतकात त्यांनी रचलेली ज्ञानेश्वरी ही ग्रंथरचना भक्ती आंदोलनाला नवी दिशा देणारी ठरली. वारकरी संप्रदायाचा केंद्रबिंदू आहे पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती, नामस्मरण, समता आणि साधेपणा.
म्हणून स्पर्धा परीक्षांसाठी लक्षात ठेवा. वारकरी संप्रदायाचे संस्थापक संत ज्ञानेश्वर महाराज. प्रश्न क्रमांक 14. मानवी रक्तातील लाल रक्तपेशींचे आयुष्य किती दिवस असते? याचे बरोबर उत्तर आहे सी 120 दिवस. लाल रक्तपेशी म्हणजेच आरबीसीज किंवा इरिथ्रोसाइट्स यांचे सरासरी आयुष्य साधारण 120 दिवस असते. या पेशींमध्ये असलेले हिमोग्लोबिन शरीरभर ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते. जुन्या किंवा खराब झालेल्या लाल रक्तपेशी मुख्यतः प्लीहा म्हणजेच स्प्लीनमध्ये नष्ट केल्या जातात. स्पर्धा परीक्षांसाठी लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आरबीसी लाईफस्पॅन इज इक्वल टू 120 दिवस. प्रश्न क्रमांक 15. जलयुक्त शिवार योजना कोणत्या उद्देशाने राबवली जाते? याचे बरोबर उत्तर आहे बी. जलसंधारण व दुष्काळमुक्ती. जलयुक्त शिवार अभियान हे महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाचे जलसंधारण अभियान आहे. याचा मुख्य उद्देश गावांना दुष्काळमुक्त करणे आणि पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरवणे हा आहे. या योजनेमुळे भूजल पातळी वाढणे, शेतीसाठी पाणी उपलब्ध होणे आणि ग्रामीण भागातील जलव्यवस्थापन मजबूत होणे हे महत्त्वाचे फायदे मिळतात. स्पर्धा परीक्षांसाठी लक्षात ठेवा, जलयुक्त शिवार बरोबर जलसंधारण अधिक दुष्काळमुक्ती. प्रश्न क्रमांक 16. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? याचे बरोबर उत्तर आहे सी. पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यांनी 15 ऑगस्ट 1947 पासून 27 मे 1964 पर्यंत पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व केले. स्वातंत्र्यानंतर आधुनिक भारताच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान मानले जाते. म्हणूनच त्यांना अनेकदा आधुनिक भारताचे शिल्पकार असे म्हटले जाते. स्पर्धा परीक्षांसाठी लक्षात ठेवा, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न 17 बघा. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? याचे बरोबर उत्तर आहे बी. 1942. भारत छोडो आंदोलन हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अत्यंत महत्त्वाचे आंदोलन मानले जाते. हे आंदोलन 8 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आले. या आंदोलनात गांधीजींनी जनतेला करो या मरो हा ऐतिहासिक नारा दिला. त्यामुळे ब्रिटिश सरकारने गांधीजींसह अनेक नेत्यांना अटक केली. पण तरीही जनआंदोलन संपूर्ण देशभर पसरले. स्पर्धा परीक्षांसाठी लक्षात ठेवा, भारत छोडो आंदोलन 1942, तारीख 8 ऑगस्ट, नारा करो या मरो. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रातील साताराचा किल्ला कोणी बांधला? याचे बरोबर उत्तर आहे डी. शिलाहार राजा. सातारा किल्ला हा महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक असून तो शिलाहार राजांनी अंदाजे 11व्या शतकात बांधला असे मानले जाते. नंतरच्या काळात हा किल्ला मराठा साम्राज्यासाठीही महत्त्वाचा ठरला आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळात सातारा ही राजधानी म्हणून ओळखली जात होती. हा किल्ला अजिंक्य तारा या नावानेही प्रसिद्ध आहे. स्पर्धा परीक्षांसाठी लक्षात ठेवा, सातारा किल्ला, शिलाहार राजा, 11वे शतक, नाव अजिंक्य तारा.